नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक बातमीचा आढावा घेणार आहोत 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। जालन्यामध्ये भोकरदन तहसील कार्यालयामध्ये मंगेश साबळे यांचं अनोखं आंदोलन। शेतकरी पुत्रांच्या उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, तर अंगाला झाडाचा पाला बांधून डफडं वाजवत मंगेश साबळेंचं आंदोलन। खोपोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या। भर रस्त्यामध्ये अडवून मंगेश काळोखे यांच्यावरती धारधार शस्त्रानं वार, तर फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। मंगेश काळोखे यांचे समर्थक नातेवाईकांचं खोपोली पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन। आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाईक आणि समर्थकांचा इशारा। नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीमध्ये तणाव, आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको, तर मुंबई पुणे खोपोली मार्गावरती रास्ता रोको आंदोलन। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचे सहकारी पवन करवर यांना मारहाण प्रकरणी तिघांना अटक, तर आतापर्यंत 4 आरोपी अटकेत, 1 आरोपी अजूनही फरार। पुण्याच्या रांजणगाव एमआयडीसी परिसरातील आयटीसी कंपनीचा माल चोरीला, रांजणगाव पोलिसांकडून 72 तासात गुन्हा उघडकीस। 66 लाखांहून अधिक किमतीचा माल चोरीला गेला होता। कोल्हापूरच्या इचलकरंजी बस स्थानकातील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा 4 दिवसात छडा लागला। 3,45,000चा मुद्देमाल जप्त, 2 महिलांना अटक। यवतमाळच्या वणी येथे घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना बेड्या, वणी चंद्रपूरसह भद्रावती पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्ह्यांची नोंद। आरोपींकडून चांदीच्या साहित्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तूही जप्त। सांगलीच्या बलगवडेत सौर ऊर्जेसाठी 12,000हून अधिक झाडांची कत्तल, गावकऱ्यांचा विरोध डावलून सौर ऊर्जेसाठी झाडांची कत्तल। पर्यावरण प्रेमींसह ग्रामस्थांमध्ये झाडांच्या कत्तलीनंतर तीव्र संताप। एसआयटी चौकशीची घोषणा होताच चिखलीच्या सारंगवाडी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात। एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत कामे थांबवण्याची तक्रारदारांची मागणी। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात धान खरेदीमध्ये 1,14,00,000 रुपयांचा घोटाळा। 28 संचालकांवर सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तर धान खरेदी केंद्र ते राईस मिल साठे-लोटे उघड। राज्यात शालेय सहल नेणाऱ्या स्कूल बस किंवा खासगी वाहनांवर कारवाईचे आदेश। आता सहलींसाठी लालपरीला देखील परवानगी, तर 50 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक बंधनकारक। सोलापूरमधील करमाळा जामखेड रस्त्याची मोठी दुरवस्था, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं वाहनधारकांना त्रास, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याची नागरिकांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील सारशिव ते कासारखेड रस्त्याची मोठी दुरवस्था, प्रशासनानं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तात्काळ न केल्यास आंदोलन करू, परिसरातील शेतकऱ्यांचा इशारा। बीडच्या परळीतील बसस्थानकामध्ये धुळीचं साम्राज्य, आतापर्यंत 2 वेळा भूमिपूजन करून देखील बसस्थानकाचं नूतनीकरण नाही, धुळीमुळे प्रवाशांचं आरोग्य धोक्यात। जळगावच्या 40गाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही व्यवस्था नाहीये। जिल्हा परिषद शाळांमधील सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे गंभीर, प्रशासनाकडे दखल घेण्याची स्थानिकांची मागणी। धुळ्याच्या पिंपळनेर नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडमुळे जिवबापूर या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात, डम्पिंगमुळे शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। वाशिममध्ये 5 लाख रुपये अनुदानाच्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित, विहिरी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी। नाशिकच्या धामोडे गावात शेतात साठवलेल्या मक्याच्या चाऱ्याला अज्ञाताकडून आग, शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। नाशिकमध्ये पिकांना आग लावण्याच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ। नाशिकच्या मालेगावमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे कांदा, गहू, हरभरा यासह इतर पिकांना मोठा फटका, औषधांची फवारणी करूनही अपेक्षित फायदा न झाल्यानं वाढत्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल। खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीचं उद्दिष्ट 6 लाख क्विंटलने वाढवलं, शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा, 13,50,000 क्विंटल धान खरेदी। त्यामुळे पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर समितीकडून ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय। सातारामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ, मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून निवृत्त माजी सैनिक प्रशांत कदम यांचा सन्मान। जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांसाठी करत असलेल्या कामाची दखल घेत कदम यांचा सन्मान।
नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। देश विदेशातील पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल। संध्याकाळी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी। नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे संतनगरी शेगाव हाऊसफुल। लाखाहून अधिक भाविकांनी घेतलं श्रींचं दर्शन। शेगावमध्ये हॉटेल्स आणि लॉजही हाऊसफुल। वाशीमध्ये आजपासून 2 दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन। साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं ग्रंथदिंडीमध्ये सहभागी। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळेस सातारकरांकडून पाहुणचार। संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांची घरोघरी निवास व्यवस्था। गोंदियामध्ये शक्ती दिनानिमित्त आदिवासी बांधवांकडून भव्य रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्यही सादर केलं। भिवंडीतील स्वामी अय्यप्पा मंदिरामध्ये 44व्या वार्षिक महापूजेचं आयोजन। हजारो भक्त दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित।